नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालय परिसरात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने प्रशासकीय बदल्यांविरोधात परिचारिकांनी आंदोलन केले. परिचारिकांना बदल्यांमधून वगळावे अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच 31 मे पर्यंत शासनाने प्रशासकीय बदल्यांचा निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. नमस्कार, मी प्रतिभा घोडके, महाराष्ट्र नर्सेस असोसिएशन धुळेची जिल्हा अध्यक्ष. आज जो काही आम्ही जाहीर निदर्शनं केलेली आहेत ती ह्या कारणासाठी की आमच्या ज्या परिचारिका बंधू भगिनींच्या प्रशासकीय बदल्या झालेल्या आहेत तर त्या बदल्या आमच्या कायमस्वरूपी बंद करण्यात याव्या. त्याचे कारण असे आहे की आमचा जो काम आहे ते आमचं कुठल्याही पैशांचा आमचा कुठलाही व्यवहार नाही. आमचं फक्त काम आहे रुग्ण सेवा आणि रुग्णांना सेवा देणं. तर त्याच एवढ्या कारणासाठी आमच्या जर बदल्या होत असतील तर त्या बदल्या आमच्या रद्द कराव्यात अशी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे. तसेच मुख्यमंत्री महोदय आणि आपले सार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉक्टर आंबेडकर साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेली आहेत. जर आमच्या प्रशासकीय बदल्या रद्द झाल्या नाही तर आम्ही संपावर देखील उतरणार आहोत. आणि तसेच आमच्या ज्या काही भगिनी आहेत, बऱ्याच भगिनी आहेत की त्यांचे सासू सासरे म्हणा किंवा त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत की त्यामुळे त्यांच्या बदल्या करू नयेत, त्यासाठी आमचे सगळ्यांचे जाहीर निदर्शने आम्ही केलेली आहेत. आम्हा परिचारिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागत असतं. तसेच आम्ही येथे ज्या विभागात आम्ही कामं करत आहोत त्या जिल्ह्यात आम्ही आमची घरं घेतलेली आहेत. त्याचे EMI आम्हाला भरायची असतात. परत अपडाऊन करणं किंवा काही या गोष्टी येतात तर त्या गोष्टींना आम्हाला तो त्रास होत असतो. त्यामुळे आमच्या प्रशासकीय बदल्या ह्या रद्द झाल्याच पाहिजे असं आम्ही शासनाला सांगत आहोत. आणि जर त्या झाल्या नाही तर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.